हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला ह्या केळीच्या कोक्यापासून, म्हणजे आमच्याकडे केळीचा कोका म्हणतात, नाहीतर केळफूल, तर ह्या केळफुलाची भाजी कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे। कधी तुम्ही खाल्ली पण नसेल अशी भाजी, आणि खायला पण छान लागती, तर ती मी तुम्हाला कसा सोलायचा ते पण दाखवणार आहे। तर ह्याची ही पानं काढून टाकायची, ही पानं काढून फेकायची आहे, आणि ह्याची ही फुलं घ्यायची आहेत अशी ही। हे असं सोलून घ्यायचं आणि त्याचा आहे आतलं त्याची ही फुलं काढायची आहेत ही अशी। असं सोलून याची ही अशी ही फुलं काढून घ्यायची। याचं पान जोपर्यंत निघते त्याचं असं हे सोलून घ्यायचं, आणि हे पान निघायचं बंद झालं की मग मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। हे जेवढं निघतंय तेवढं हे काढायचं आहे। आता थोडंसं कोळं आलंय, आता हे बघू अजून आता निघतंय का थोडंसं, आणि ह्याला चिक असतोय कसं काळा असं होतंय। हे निघायचं बंद झालं की मग हा सगळाच कोका त्यामध्ये चिरून घालायचा। आता निघत नाहीये, आता हे कोळच आहे, हे आता शिजलं जातंय, त्यामुळे आता काढायचं नाही आहे। हे आता ज्या वेळेला आपण सोलून पूर्ण करणार त्यावेळेला ह्यामध्येच हा कोका सगळा चिरून घालायचा आहे बारीक। तर किती निघाले बघा, हे किती पानं अशी भरपूर निघाली त्याची। ही पहिली जून पानं, ही पिवळी पानं, भरपूर सारं निघालं। तर आता त्याच्या आतलं ते हे परागकण असते ते सोलून काढायचं। ह्यामधलं हा परागकण हे, कारण काही कडू असतं, हे त्या भाजीमध्ये टाकायचं नाही आहे। आता असं सर्व हे सोलून घ्यायचं आहे। मला अजून दाखवतो मी, हे असं ह्याला आमच्याकडे दात म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा कमेंट करून। हे आतलं हे परागकण हे पूर्ण सगळं काढून घ्यायचं, कारण काही कडू लागतंय त्यामुळे हे काढून घ्यायचं। तर असंच हे आता मी सोलून घेणार आहे। हे म्हणजे जास्त कोळं कोळं झालं की हे आतलं निघत नाही आहे लवकर, पण जेवढं निघते तिथपर्यंत आपण हे काढूनच टाकायचं हे। निघायचं बंद झालं की मग यामध्ये सगळं चिरूनच टाकायचं आहे ते, म्हणजे भाजी करायची आहे त्याची सगळ्याची। यात असं सोलून घेतलेलं आहे परागकण ह्यामधलं। आता ह्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे। असं चिरून घ्यायचं सर्व बारीक। हे आता चिरून झालेलं आहे। आता हे पाण्यामध्ये ठेवायचं रात्रभर। आता हा कोका राहिलेला हा कोळाच आहे, आता हा पण त्यामध्ये चिरून घालायचा आहे। असाच बारीक सगळा चिरून घ्यायचा। आता हे कोका राहिलेला, चिकामुळे हात काळं झालं। हे आता बारीक असं चिरून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये पाणी टाकायचं, आणि आता हे रात्रभर असं भिजायला ठेवायचं। मग हे सकाळी आता हे काळं पाणी निघते, हे आता असंच ठेवायचं रात्रभर भिजायला। आणि ह्यामध्ये वाटाणा घालायचा, काळा वाटाणा, तो पण आता भिजायला घालायचा। रात्री पाण्यात घातलेलं आहे भिजायला। आता हे बघा असं पिळून काढायचं हे पाणी, हे 2-3 वेळा हे पाणी पिळून काढायचं। असं थोडं काळं पाणी झालेलं आहे।
तर आता ह्याचं 2-3 वेळा पाणी काढायचं आहे, बदलून बदलून पाणी, आणि स्वच्छ धुवून घ्यायचं पिळून. असंच आपण 2 वेळा धुवून घ्यायचं. अजून आता धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आता फोडणी करून घ्यायची आहे. ज्या क्वांटिटी प्रमाणे हवं तेवढं तेल घातलं तरी चालतं. आता त्यामध्ये तेल तापलं की मोहरी टाकायची. मोहरी टाकायची 1 चमचा, जिरं टाकायचं. आता लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा थोडा जास्त घालायचा, बारीकच करून. त्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा. कांदा भाजलेला त्यामध्ये तिखट टाकायचं आहे चवीनुसार. जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला. त्यामध्ये केळीचं टाकायचं चिरलेलं बारीक. 3 पाण्याने स्वच्छ धुवून असं पिळून घेतलेलं आहे. भाजी म्हणजे थोडी काळी होती कारण का त्याला चिक असते. आणि यामध्ये हा काळा वाटाणा टाकायचा. हा शिजवूनच घेतलेला आहे, रात्री भिजायला घातलेला. हा काळा वाटाणा घातला तरच ही भाजी छान होते. त्यामध्ये हा काळा वाटाणा टाकायचा. त्याला काय शिजायला उशीर लागत नाही. पाणी घालून बारीक गॅस करून झाकण लावून ठेवायचं आहे 5-10 मिनिटासाठी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ह्यातला काय वाटाणा शिजलेलाच आहे आणि त्या भाजीला पण शिजायला उशीर नाही लागत. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. आता याला मोठा गॅस करून 1 उकळी काढायची आणि मग बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. त्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 उकळी आणायची मोठा गॅस करून. उकळी आली की 5 मिनिटासाठी मग बारीक गॅस करून झाकून ठेवायचं. आता भाजी शिजलेलीच आहे, खाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आता कोथिंबीर टाकायची, कसुरी मेथी पण टाकायची आहे. गॅस बंद करायचा. भाजी शिजलेलीच आहे. भाजी खाण्यासाठी तयार आहे. दिसायला जर काळी वाटत असली तर खाण्यासाठी छान वाटते अशी, म्हणजे छान लागते. 1 भाकरी खायची तर तुम्ही 2 भाकरीच खाणार यावेळी ही भाजी जर केली तर. किती छान झालेली आहे भाजी बघा. खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण करून बघा. चपाती बरोबर खावा, भाकरी बरोबर खावा, छान लागते भाजी. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.